जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, बँकेत जॉब पाहिजे तर नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट यांच्यातर्फे भरती निघाली आहे। असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए साठी ही भरती असून सॅलरी पण जबरदस्त मिळते। आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठल्या कुठल्या पोस्ट आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय। सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। सगळ्यात आधी तुमची प्रिलिमिनरी होते, मेन होते, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो। या 3 टप्प्यांमध्ये तुमचं सिलेक्शन होतं। ती सगळी माहिती सांगतोय, अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कुठले वापरायचं। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। तुमचे मित्र असेल त्यांना बँकेत जॉब पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत पण शेअर करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर नाबार्ड बँकेची ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल, तुम्ही ते वाचू शकता। नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, इथे बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यावरच करिअर नोटीस आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसून जाईल भरती होते आहे पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए। मग इथे बघा 3 ते 4 प्रकारच्या या पोस्ट असणार आहे। अप्लाय आपल्याला करायचं आहे तर इथे बघा दिले अप्लाय नाव, यावरून आपण अप्लाय करू शकतोय। सिलेबस तुम्हाला पाहिजे तर इथे बघा सिलेबस पण दिलाय आणि ॲडव्हर्टाइजमेंट पण दिली आहे, पण मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये समजून सांगतोय। तर यांची अप्लाय लिंक आहे। एक्झाम जी आहे ती IBPS मार्फत घेतली जाणार आहे। इथे बघू शकताय 8/11 पासून अप्लाय करणं सुरू झालंय। 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे, त्याआधी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर सिलेबस तुम्हाला पाहिजे तर सिलेबसची ही PDF आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, ती तुम्ही बघू शकताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी नोटीस आली आहे ग्रेड ए ची भरतीची, ती इथे असणार आहे। महत्त्वाचं, होली वोन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं, त्यामुळे गव्हर्नमेंट बँकेत तुम्हाला जॉब मिळतोय। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती दिसून जाईल। 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर मध्ये अप्लाय करायचं आहे। तुमची पहिली जी फेज 1 ची एक्झाम असणार आहे ऑनलाईन एक्झाम, ती 20 डिसेंबरला असणार आहे, म्हणजे 1 महिना तुमच्या हातात आहे। त्यानंतर फेज 2 ची ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ती 25 जानेवारीला असणार आहे, म्हणजे अजून 1 महिना, 2 महिने तुम्हाला मेनसाठी आहे। आणि त्यानंतर तुमची जी फेज 3 होणार आहे ती मे बी फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या सुरुवातीला असेल। आता इथे नंबर ऑफ वॅकन्सी तुम्ही बघू शकता, जसं की जनरल झालं, CA तुमचं झालेलं आहे, कम्प्युटर सेक्रेटरी, फायनान्स, कम्प्युटर इन्फॉर्मेशन, ॲग्रिकल्चर, प्लांटेशन, भरपूर साऱ्या पोस्ट आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, मीडिया झालंय, इकॉनॉमिक झालंय, कॉमर्स झालंय, सगळ्यांसाठी जागा आहे, ते तुम्ही ते बघून घ्या कॅटेगरीनुसार। टोटल बघायला गेलं तर 91 जागा आहे, त्यामुळे जे इंटरेस्टेड आहे त्यांनी नक्की अप्लाय केलं पाहिजे। आता सिलेक्शन प्रोसेस बघितलं म्हणजे कोण कोण इलिजिबल आहे, तर इथे बघू शकता एज लिमिट तुमचं 21 ते 30 पाहिजे, पण कॅटेगरीत ना आहात तर SC SC 5 वर्षाची सूट, OBC साठी 3 वर्षाची सूट आणि PW कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची सूट आहे। आणि दुसरी जी पोस्ट आहे प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस, यामध्ये 40 वयापर्यंत अप्लाय करू शकताय, त्यामुळे एज लिमिट इथे जास्त मिळते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर 1/11/2025 रोजी हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। मग तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार, जसं की चार्टर्ड अकाउंटंटसाठी अप्लाय करताय तर हे झालं पाहिजे, जनरलसाठी बॅचलर डिग्री पाहिजे, कम्प्युटर सेक्रेटरीसाठी हे पाहिजे। जस्ट तुम्ही हे बघून घ्या। अप्लाय करण्यासाठी फी किती आहे, तर जनरल कॅटेगरी आणि ऑदरसाठी 700 रुपये, 150 रुपये इंटिमेशन चार्जेस म्हणजे 850 रुपये, आणि SC ST PWD साठी फक्त 150 रुपये। एक्झाम कशी असणार आहे ते तुम्ही ते बघू शकताय। स्टेज 1 प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू 200 मार्क, 200 मार्क, 50 मार्क, 120 मिनिटं आणि 210 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसं आहे ते तुम्ही ते बघू शकताय। प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे तिथे टोटल तुमचे बघा 8 सेक्शन्स आहे, 8 सब्जेक्ट असणार आहे 200 मार्कांसाठी आणि 2 तास तुम्हाला इथे मिळणार आहे। याची सगळी लिंक डिटेल PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर दिसून जाईल, फर्स्ट कमेंट मध्ये पण टाकली आहे, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती असते ते तुम्ही ते बघू शकता। बेसिक पे तुमचा 44,000 आहे, पण भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात, म्हणजे 89,000, जवळपास 90,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी इथे प्रति महिना मिळते। त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। ज्यांना बँकेत जॉब पाहिजे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करा। बुकची लिंक इथे टॅग करून दिलेली आहे, त्यामुळे नक्की अभ्यास सुरू करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।